अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ तुमच्या सगळ्यांचं आपल्या चॅनलमध्ये मी खूप खूप स्वागत करते. सगळे अगदी आनंदी असाल अशी मी अपेक्षा करते आणि आजचा पण दिवस तुमचा छान आनंदाचा जाऊ देत ही मी आपल्या स्वामींच्या चरणी प्रार्थना करते. अधिक महिना आता चाललेला आहे, तर या अधिक महिन्यामध्ये तुम्हाला काहीही सेवा किंवा उपाय करायला जमलं नसेल तरीही एवढं एकच तुम्हाला एक काम करायचं आहे. मनातला कुठलाही ताणतणाव असेल, काळजी असेल तर ती संपून जाईल. आता जवळपास 15 ते 20 दिवस झालेले आहे अधिक महिना सुरू होऊन. तर ज्यांना कोणाला वेळ मिळाला नसेल, मनामध्ये इच्छा असून पण सेवा व्रत करायला कोणाला वेळ मिळाला नसेल, तर त्यांनी फक्त या एका श्लोकाचं तुम्हाला पठण करायचं आहे. एक श्लोक तुम्हाला वाचायचा आहे. कुठला ते मी सांगते, पण हा फक्त एक श्लोकच वाचल्यामुळे तुम्हाला अधिक महिन्याची सेवा करण्याचं पूर्ण पुण्य मिळेल. अधिक पटीने पुण्य तुमच्या पदरामध्ये पडेल. तर नक्की करा. खूप महिला अशा आहेत की त्यांना सेवा करण्याची खूप इच्छा आहे, पण त्या वर्किंग आहेत किंवा मुलं लहान आहेत, अशा बऱ्याचशा गोष्टींमुळे त्यांना सेवा वगैरे करण्यासाठी वेळ मिळत नाही. मग मनातली इच्छा जी आहे ना ती अपूर्ण राहते आणि कुठेतरी आपल्याला सारखं वाटत असतं की माझ्याकडून हे झालेलं नाहीये. तर यासाठी आपल्याकडे अजून भरपूर दिवस आहेत. तुम्हाला अगदी हा छोटासा 5 मिनिटाचा उपाय करायचा आहे. 5 मिनिटाचा एक श्लोक आहे, तो फक्त तुम्हाला वाचायचा आहे. अधिक महिन्याची सेवा करण्याचं पूर्ण जे फळ आहे ते तुम्हाला मिळेल. आता आपल्याला माहिती आहे की या अधिक महिन्यामध्ये बरेचसे महिला पुरुष जे आहे ते वेगवेगळ्या प्रकारचं व्रत करतात, पूजा अर्चा विधी करत असतात. पण तुम्हाला आतापर्यंत काही केलं नसेल, काही करायला जमलं नसेल ना, तर तुम्ही ही एक गोष्ट करा. तुम्हाला याचा खूप फायदा होईल. कारण हे बघा, प्रत्येकाला प्रत्येक गोष्ट जमते असं नाहीये. म्हणून तुम्हाला समजा वेळ मिळाला नसेल ना, तर ही एक गोष्ट तुम्ही नक्कीच करू शकता. आता सगळ्यात पहिले म्हणजे की अधिक महिन्यामध्ये सेवा करावीच लागते का किंवा का करायची आहे, तर मी तुम्हाला अधिक महिन्याची कथा सुद्धा सांगितली आहे की अधिक महिन्याचा सेवा व्रत केल्यामुळे, तिथे अधिक महिन्यामध्ये काही सेवा केल्यामुळे आपल्याला कशाला सेवा करायची असते, का सेवा करायची असते, याच्यामुळे काय होतं हे मी तुम्हाला सगळं अधिक महिन्याच्या कथेमध्ये सांगितलं आहे. तर आता मी इन शॉर्ट परत सांगते की या महिन्यामध्ये जो कोणी स्त्री किंवा पुरुष कुठलं व्रत करताना, तर त्यांच्यावर माता लक्ष्मी आणि भगवान विष्णू यांचा भरभरून आशीर्वाद त्यांना मिळतो आणि त्या सेवेचं अधिक पटीने पुण्य मिळतं. आपण बाकीच्या इतर दिवशी सेवा वगैरे करत असू, पण हे जे दिवस आता आहेत ना अधिक श्रावणातले, हे अतिशय लाभदायी आणि खूप शुभ असे दिवस आहे. म्हणून या दिवसामध्ये सेवा उपाय जे आहे ते करायचे असतात. पण काळजी करू नका. तुम्हाला जर आतापर्यंत सेवा करायला जमली नसेल ना, तर ही एकच गोष्ट मी तुम्हाला आता सांगणार आहे, ती करायची आहे. या धोंडाच्या महिन्यामध्ये सगळ्यात पहिले म्हणजे बघा, नामजपाला खूप महत्व आहे. नामजपासारखं कुठलंही दुसरी सेवा नाहीये. नामजप आपण जेवढा करू ना, येता जाता तुम्ही तुमच्या गुरूंचं, तुमच्या कुलदेवीचं किंवा स्वामींचं तुम्ही नामस्मरण करू शकतात. नामस्मरणाचं खूप पुण्य आपल्याला मिळत असतं. यासोबतच दुसरी गोष्ट म्हणजे या अधिक महिन्यामध्ये कधी पण तुम्हाला जमेल तेव्हा, किंवा आता अधिक महिना संपेपर्यंत तुम्ही रोज जरी एकदा हा श्लोक वाचला तरी चालेल, किंवा कधी पण एकदा भगवद्गीता या ग्रंथातल्या, भगवद्गीतेमधल्या तुम्हाला 15व्या अध्यायाचं पठण करायचं आहे. 15वा अध्याय तुम्हाला वाचायचा आहे. तुम्हाला मराठी वाचता येत नसेल तर तुम्ही ऐकू शकता, हरकत नाही, ठीक आहे. कारण हे बघा, यूट्यूबवर सगळंच अवेलेबल आहे. भगवद्गीतेचा 15वा अध्याय जो आहे तो तुम्हाला वाचण्यासाठी काही वेळ लागत नाही. आता 15वाच अध्याय का वाचायचा आहे तर ते मी तुम्हाला सांगते. भगवद्गीता हा जो ग्रंथ आहे हा खूप पवित्र ग्रंथ आहे आणि या प्रत्येक ग्रंथाचं काहीतरी एक विशेष महत्त्व आहे, काहीतरी विशेष एक फलश्रुती आहे. तर 15व्या अध्यायामध्ये भगवान श्रीकृष्ण पुरुषोत्तम योग्य शिकवत आहे. आता अधिक महिन्याचं नावच बघा, पुरुषोत्तम मास असं आहे. म्हणून या गीतेच्या 15व्या अध्यायामध्ये पुरुषोत्तम महिन्याचं विशेष महत्त्व सांगितलेलं आहे. म्हणून आपल्याला या महिन्यामध्ये हा जो 15वा अध्याय आहे हा वाचायचा आहे. म्हणता येत नसेल तुम्ही ऐकू शकतात, हरकत नाही. फक्त मन लावून ऐका, पूर्ण लक्ष देऊन ऐका. यासोबतच तुम्ही जमेल तेव्हा, जितक्या वेळेस जमेल तेव्हा या महिन्यामध्ये विष्णू सहस्रनाम ऐका, म्हणा, बोला, हरकत नाही. यूट्यूबवर तुम्ही लावलं ते दिवसभरामध्ये कधी पण तरी हरकत नाही, पण विष्णू सहस्रनाम ऐकलंच पाहिजे. ऐकायला पण खूप सुंदर आहे आणि वाचायला म्हणाल तर त्यामधले जे शब्द आहे ते बऱ्यापैकी थोडेसे मोठे मोठे आहेत. ते वाचण्यासाठी थोडासा त्रास होतो आणि वेळ पण खूप लागतो, कारण ते बऱ्यापैकी मोठं आहे. तर तुम्ही यूट्यूबवर ऐकलं तरी हरकत नाहीये, पण ऐका. तर ही जी मी तुम्हाला सेवा सांगितली आहे ही तुम्ही हा महिना संपेपर्यंत रोज केली तरी चालेल, किंवा तुम्ही एकदा जरी ही सेवा केली तरी हरकत नाही. पण भगवद्गीता या पवित्र ग्रंथाचा 15वा अध्याय जो आहे तो नक्की वाचा. आता करायला बघा, ही सेवा अगदी सोपी आहे.
पण याचं जे फळ आहे ना ते खूप आहे. या सेवेमुळे तुमच्या जीवनामध्ये, तुमच्या मनामध्ये खूप सकारात्मक बदल घडून येतील. मनामध्ये तुम्हाला कसलं टेन्शन आहे, कुठली उदासीनता आहे, कसली काळजी लागलेली आहे खूप दिवसांपासून, तर ती सगळ्या प्रकारची काळजी मिटेल. मनामध्ये कोणता तणाव असेल तो दूर होईल आणि सगळं काही सुरळीत होईल. विश्वास ठेवा. फक्त तुम्ही सेवा मनापासून करा, एवढंच महत्त्वाचं आहे. या महिन्यामध्ये जो कोणी काही सेवा करतो ना त्याचा 10 पटींनी 100 पटींनी लाभ त्यांना होत असतो. आपलं जीवन बघितलं ना खूप धकाधकीचं आहे, म्हणून इच्छा असून सुद्धा काही गोष्टी करता येत नाही. मग त्यासाठी असे काही प्रभावी तोटके अगदी सोपे सोपे चालू करता येणारे नक्की करत जा. आपल्या मनामध्ये इच्छा असेल ना तर आपण ती गोष्ट कुठून पण कशी पण काही पण करून मिळवतोच आणि करतोच. म्हणून नक्की करा. या गोष्टींचे फायदेच आपल्यासाठी होत असतात. कधीही या गोष्टींमुळे आपलं नुकसान होत नाही, एवढं लक्षात ठेवा. तर ही एक महत्त्वाची माहिती मला तुमच्यापर्यंत पोहोचवायची होती. माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. पुन्हा भेटूया अशा एका नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ.